नमस्कार. पुढचं उदाहरण बघूया. आकृती दिली आहे आणि रिकाम्या जागा भरा अशा पद्धतीने कृती दिली आहे जी आपल्याला पूर्ण करायची आहे. काय काय दिलंय आकृतीमध्ये? दोन सर्कल्स दिसत आहेत, दोन वर्तुळ आहेत. ओ व पी ही वर्तुळ केंद्रे ए मध्ये आतून स्पर्श वर्तुळ आहेत, म्हणजे आतून स्पर्श करतात ए ह्या पॉइंट मध्ये, आणि हे छोटं वर्तुळ आहे ते पी केंद्र असलेलं आणि मोठं वर्तुळ आहे ते ओ केंद्र असलेलं. तर ओ हे एक सेंटर आहे आणि पी एक सेंटर आहे, दोन वर्तुळांची सेंटर आहेत. एक रेषा आहे तिथे आणि ह्या ए च्या इथे ते आतून एकमेकांना स्पर्श करतात. बी क्यू इज इक्वल टू 9, म्हणजे या वर्तुळाचा हा जो इथला पॉइंट आहे तिथपासून ह्या वर्तुळाचा पॉइंट इथपर्यंतचं अंतर 9 आहे आणि हे डीई हे अंतर, हे डिस्टन्स आहे 5. तर खालील कृती पूर्ण करा असं म्हटलंय. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आर मानू. तर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे कुठलं? ओ पासून बी पर्यंतचं अंतर म्हणा किंवा ओ पासून ए पर्यंतचं अंतर, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या रेडियस. त्याच्यानंतर लहान वर्तुळाची त्रिज्या स्मॉल आर मानू, म्हणजे ही पी ए वगैरे जी आहे ती स्मॉल छोट्या वर्तुळाची रेडियस आहे. म्हणून ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू ओ सी इज इक्वल टू ओ डी इज इक्वल टू आर. कारण ओ सी म्हणा, ओ ए किंवा ओ डी, ओ बी ह्या सगळ्या मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, रेडियस आहेत त्यामुळे त्या सगळ्या काय झाल्या? कॅपिटल आर झाल्या. आणि पी ए इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू स्मॉल आर. पी ए म्हणजे हे सेंटर आहे ना, त्यामुळे पी पासून ए पर्यंतचा त्रिज्या होणार आहे आणि पी पासून क्यू पर्यंत. क्यू हा वर्तुळावर आहे, निळ्या वर्तुळावर आहे, लहान वर्तुळावर आहे, म्हणजे तो पी क्यू ही त्रिज्या झाली, रेडियस. त्यामुळे पी ए इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू आर असं दिलंय. त्याच्यानंतर ओ क्यू कसा काढायचा आहे? तर ओ बी मायनस बी क्यू असं म्हणताय. आता ओ बी किती आहे? ओ बी ही त्रिज्या आहे मोठ्या वर्तुळाची. बघितलं तर ओ हे सेंटर आहे, बी हा वर्तुळावर आहे. ओ बी ही त्रिज्या आणि त्रिज्या काय मानली आपण? आर मानली. त्यामुळे ओ बी हे डिस्टन्स किती होणार आहे? कॅपिटल आर. आणि त्याच्यातून हा जर बी क्यू मायनस केला, कारण आपल्याला ओ क्यूचं काढायचं डिस्टन्स, ओ क्यू म्हणजे ओ बी मायनस बी क्यू. म्हणजे ओ बी आर मधून हा बी क्यू 9 मायनस केला की आर मायनस 9 हे ते डिस्टन्स होणार आहे. इथलं पहिलं आन्सर येणार आहे आर मायनस 9. त्याच्यानंतर काढायचंय ओ ई. ओ ई हे डिस्टन्स म्हणजे हे इथलं आहे, ह्या ओ पासून या निळ्या सर्कलच्या पॉइंट पर्यंत, ओ ई पर्यंत. तर ओ ई हे डिस्टन्स कसं काढणार? ओडी मायनस डी. ओडी म्हणजे ही, पुन्हा ओडी ही त्रिज्या आहे म्हणजे आर येणार, कॅपिटल आर. त्याच्यातून हे 5 जर मायनस केले बाहेरचे तर उरलेला डिस्टन्स म्हणजे ओ ई होईल. त्यामुळे या कॅपिटल आर मधून 5 मायनस केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे? ओ ई हे डिस्टन्स होणार आहे. आता एक गुणधर्म वापरलाय. कोणता गुणधर्म आहे? पी केंद्र असलेल्या वर्तुळात, म्हणजे छोट्या वर्तुळात, निळ्या वर्तुळामध्ये काय दिलंय की दोन जीवांच्या आंतरविभाजनाच्या गुणधर्मानुसार, आठवत असेल 9वीत वगैरे झालेत हे थिअरम, आपल्याला 10वीत पण झाले परत. तर एक वर्तुळ दिलेलं असेल आणि जीवा आतल्यात एकमेकींना म्हणजे दुभागल्या असतील, दुभागल्या असं नाही, एकमेकींना जर छेदल्या असतील तर त्याचा गुणधर्म काय सांगतो? तर हे बाहेरचं वर्तुळ सगळं विसरून जा आणि फक्त आतल्या वर्तुळावर कॉन्सन्ट्रेट करा. हा पी हा केंद्र आहे आणि त्याच्यात क्यू ए ही एक जीवा दिसतीये, त्याच्यानंतर ही ई एफ ही एक जीवा दिसते. तर क्यू ए आणि ई एफ ह्या दोन्ही ओ मध्ये छेदल्या आहेत, आतल्या वर्तुळामध्ये ओ मध्ये त्या छेदल्या आहेत, एकमेकांना इंटरसेक्ट झाले आहेत ई एफ आणि क्यू ए. त्यामुळे काय होतं की यांचं जर ह्याचे 2 भाग होतात, ह्याचे 2 भाग, दोन्ही जीवांचे 2-2 भाग होतात, त्यांचा गुणाकार सेम असतो. हे आपण आंतरविभाजनाचं सूत्र बघितलेलं आहे. त्याप्रमाणे इथे ते गुणधर्म लिहिलेला आहे की काय? ओ क्यू इंटू ओ ए. ओ क्यू म्हणजे कुठला भाग? या क्यू ए चे 2 भाग झाले, एक झाला ओ क्यू आणि दुसरा झाला ओ ए. ह्यांचा प्रॉडक्ट, ह्यांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू या ई एफ चे पण 2 भाग झाले. कोणता? एक ई ओ आणि एक ओ एफ, म्हणजे ओ ई आणि ओ एफ. तर या ओ ई ओ एफचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू ओ क्यू आणि ओ एचं मल्टिप्लिकेशन. जीवांमुळे जे 2 तुकडे होतात प्रत्येक जीवेचे, छेदनामुळे 2 तुकडे झाले, त्या 2 तुकड्यांचा गुणाकार केला तर उरलेल्या दुसऱ्या जीवेचे आपण 2 भागांच्या गुणाकारा इतका असतो. हे आपल्याला आंतरविभाजनाचा गुणधर्म माहित आहे, ते इथे वापरलेलं आहे. आता ओ क्यू ची लांबी इथे लिहायची, गुणिले ओ ए बरोबर आर दिलेलं आहे. ओ ए आर आहे ना, कारण मोठ्या सर्कलचा तो रेडियस आहे, त्यामुळे ओ ए बरोबर आर आहे. पण ओ क्यू किती आहे? तर आपण आर मायनस 5 काढलेलं आहे, त्यामुळे इथे असणार आहे आन्सर आर मायनस 5. सॉरी आर मायनस 9. ओ क्यू किती ठेवलं? आर मायनस 9. म्हणजे आर मायनस 9 इंटू आर इज इक्वल टू ओ ई हे डिस्टन्स किती येणार आहे? ओ ई हे डिस्टन्स कसं काढायचं? तर ह्या ओडी मधून डीई मायनस केल्यावर ओ ई काढलेलंच आहे, ते किती आहे? आर मायनस 5. ते तिथे लिहायचं, ब्रॅकेट घालायचं आहे कारण मल्टिप्लिकेशन आहे, तर नुसत्याच एका नंबरला मल्टिप्लाय केल्यासारखं होईल.
तर r-5 इंटू OF, पण OE आणि OF सेम असतं असं रिझन त्यांनी दिलेलंच आहे. मग OE जेवढा असेल तेवढाच OF असणार, त्यामुळे इथे पण काय असणार आहे r-5. आता मधला सगळा जो गुणाकार वगैरे आहे तो करून त्यांनी डायरेक्ट हे उत्तर दिलेले. तर हे गुणाकार सोपे आहेत ना. r-9 इंटू r हे केलं की सगळे काय होणार आहे r² - 9r, पण r ने r ला मल्टिप्लाय केलं आणि -9r इथे राहील इज इक्वल टू या दोन ब्रॅकेटचं म्हणजे दोन कंसांचा गुणाकार आहे, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, ते सगळं केल्यानंतर काय मिळालं r² - 10r + 25. आता जर ऑब्झर्व केलात मधल्या स्टेप्स तर इथे पण r² आहे, इथे पण r², त्यामुळे ते निघून गेलं. आता इथलं -10r आहे, ते जर इकडे आणलं तर इथे +10r होईल, म्हणजे -9r + 10r इज इक्वल टू 25 असं ते मधल्या स्टेप्स येणार आहे. म्हणजेच काय येणार आहे -9 + 10 म्हणजे एकच r राहील इज इक्वल टू 25. म्हणजे ह्या r ची व्हॅल्यू काय मिळाली इथे तर 25 मिळाली. त्यामुळे हे आन्सर मिळालं r इज इक्वल टू 25. तर ही सगळी कृती आपण कशासाठी करतोय तर मोठ्या वर्तुळाची रेडियस आणि लहान वर्तुळाची रेडियस या दोन्ही रेडियस आपल्याला शोधायच्या आहेत. म्हणजे ह्या r ची किंमत आणि ह्या r ची किंमत आपल्याला काढायची. त्यापैकी एक r आपल्याला मिळाला r इज इक्वल टू 25. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या मिळाली 25. आता पुढे काय दिलंय AQ इज इक्वल टू 2r. AQ म्हणजे कुठला AQ इज इक्वल टू 2r काय येणार कारण A हा बिंदू निळ्या छोट्या वर्तुळाच्या इथे वर्तुळावर आहे आणि हा Q हा बिंदू इथे आणि तो सेंटर P ह्या मधनं जात आहे. म्हणजे ही QA ही लहान वर्तुळासाठी काय होणार आहे डायमीटर होणार आहे, म्हणजे व्यास होणार आहे. QA हा लहान वर्तुळासाठी व्यास आहे आणि व्यास कसा असतो रेडियसच्या दुप्पट असतो, म्हणून तो AQ किंवा QA बरोबर किती मिळालं 2r. पण मोठ्या वर्तुळासंदर्भात बघायचं झालं तर AB घेतला आपण, हा पूर्ण मोठ्या वर्तुळाचा हा व्यास आहे. AB हा मोठ्या वर्तुळाचा व्यास. त्या AB मधून काय मायनस करायला लागेल म्हणजे आपल्याला AQ मिळेल तर BQ मायनस करायला लागेल. म्हणजे हा एवढा भाग जर आपण मायनस केला, या AB मधून एवढा भाग मायनस केला तर काय मिळणार आहे आपल्याला AQ मिळणार आहे. AQ म्हणजेच पण हा AB हा किती आहे कॅपिटल 2R इतका असणार ना. AB आता r ची किंमत मिळाली, मोठ्या वर्तुळाची रेडियस 25 आहे, मग मोठ्या वर्तुळाचा व्यास किती होणार 25 दुणे म्हणजे AB इज इक्वल टू किती असणार आहे तर 25 दुणे 2 गुणिले 25 म्हणजे 50. तर ते इथे लिहिलंय 2r इज इक्वल टू AQ बरोबर 2r हे तर आहेच, पण म्हणजेच काय की AB मायनस BQ, पण AB किती आहे 50 आणि BQ किती आहे BQ हे छोटं हे ते दिलेलं आहे 9, त्यामुळे BQ मायनस म्हणजे ते किती आलं 41. म्हणजेच काय मिळालं आपल्याला 2r इज इक्वल टू 41. कसं काढलं आपण तर AB म्हणजे 2r त्यामुळे 2 गुणिले 25 म्हणजे 50 इथं आलं. BQ ची लांबी माहितीच आहे 9, पण AQ म्हणजे मुळात काय आहे 2r आहे, कारण AQ हे काय आहे व्यास आहे. AQ हा व्यास असल्यामुळे स्मॉल r च्या दुप्पट असणार, त्यामुळे 2 टाइम्स r, त्यामुळे 2r बरोबर आपल्याला किती मिळालं 41. मग r कसा काढणार 41 ला 2 ने भागल्यावर, म्हणून r बरोबर 41/2 म्हणजेच r बरोबर किती मिळालं 4 20 पॉइंट येणार ना 0 20.5. त्यामुळे स्मॉल r बरोबर किती मिळालं फायनली आपल्याला 20.5. तर अशा पद्धतीने आपण ही कृती पूर्ण केली आणि कॅपिटल R ची व्हॅल्यू काढली आणि इथे ही स्मॉल r म्हणजे दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या काय आहेत ह्या काढल्या. काही वेळेला अशा पद्धतीचं उदाहरण येतं की कृती पूर्ण करा म्हणून, काही वेळेला अर्थातच नुसतं एवढंच दिलेलं असतं आणि सगळं आपल्याला इथे सोडवायचं असतं. कृती पूर्ण करा आलं तर जास्त सोपं आहे, कारण बऱ्याच गोष्टी मध्ये मध्ये दिलेल्या असतात, काही गुणधर्म किंवा काही प्रमेय वगैरे, फक्त आपल्याला ती अप्लाय करायची असतात. तर अशा पद्धतीने इथे आपला 10वीचा हा धडा संपलेला आहे. 10वीचा धडा संपला, 10वीचा सिलेबसही संपलेला आहे. तर SSC बोर्डाचा मराठी मीडियमचा आपण 10वीचा सिलेबस इथे पूर्ण केलेला आहे. जे सगळे 10वीत आहेत हे व्हिडिओज बघतायत त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट. भरपूर अभ्यास करा, भरपूर एक्झाम्पल सॉल्व करा आणि 10वीला भरपूर मार्क्स मिळवा आणि छान 11वीला ॲडमिशन घ्या. तर ह्या चॅनलवर आपण 5वी ते 10वी ह्याचे SSC बोर्डाचे मराठी मीडियमचे सगळा सिलेबस म्हणजे सगळे धडे आपण इथे केलेले आहेत. तुम्ही हे फॉलो करताच आहात, पण तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण हे शेअर करा, ज्यांना ह्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे पोचवा. जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा व्हावा अशी माझी इच्छा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे शेअर करा.
आपल्या ह्या चॅनलवर 5वी ते 10वी ह्याचे सगळे मराठी मीडियमचे गणितचे व्हिडिओज आहेत. आपण सगळे धडे कव्हर केलेले आहेत, बरीच एक्झाम्पल्स पण सॉल्व केलेली आहेत. तर तुम्ही नक्की बघा, तुमच्या भावंडांना सुद्धा बघायला सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे आणि ज्यांनी हे व्हिडिओ बघितलेत, लाईक केलेत, त्या सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि ऑल दी बेस्ट तुमच्या 10वीच्या परीक्षेसाठी.